नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री सानप आर्यांसह शिक्षक साने गुरुजी निवासी विद्यालय केज. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी भूगोल विषयाचा घटक 7वा मृदा म्हणजे माती हा घटक पाहणार आहोत. तर मृदेची म्हणजे मातीची निर्मिती कशी होते, त्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात, याविषयीची माहिती आपण या पाठामधून घेणार आहोत. तर मृदेची निर्मिती होत असताना त्यामध्ये मूळ हा खडक आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे प्रादेशिक हवामान. तिसरा घटक आहे जैविक घटक. चौथा घटक आहे जमिनीचा उतार व कालावधी. हे वेगवेगळे घटक विचारात घेतल्यानंतर या सर्व घटकाचा एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते, म्हणजे मातीची निर्मिती होते. तर मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत त्यातला पहिला घटक आहे मूळ खडक, आणि त्याविषयीची आता आपण माहिती घेऊया. बघा, प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. कुठल्याही प्रदेशातला, कुठल्याही भूभागातला जो मूळ खडक आहे तोच मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक आहे. त्या प्रत्येक प्रदेशातील हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन त्यापासून मृदा तयार होते. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसॉल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन म्हणजे त्याचा भुगा होऊन त्यापासून काळी मृदा तयार होते. त्यानंतर ही जी मृदा आहे तर हिला दुसरं नाव रेगूर मृदा म्हणून ओळखतात. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून जी मृदा तयार होते तिला तांबडी मृदा असे म्हणतात. त्यानंतर प्रादेशिक हवामान, दुसरा जो घटक आहे मृदा निर्मितीचा तो आहे प्रादेशिक हवामान. बघा, मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्या ठिकाणचं हवामान कशा प्रकारचं आहे त्याच्यावर सुद्धा या माती निर्मिती अवलंबून असते. मूळ खडकाचे विदारण म्हणजे अपक्षयन होणे, विदारण म्हणजे तिचा भुगा होणे किंवा खडकाचा बारीक बारीक तुकडे तयार होणे, हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. तसंच त्या प्रदेशातील हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या अशा प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरण द्यायचं झालं तर सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान कसं आहे, दमट आहे. तेथे बेसॉल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन झांबी मृदा तयार होते. अपक्षालन होणे म्हणजे त्या खडकाचं काय होतं, विदारण होतं. विदारण होतं म्हणजे काय होतं, भुगा होतो आणि त्याच्यापासून झांबी मृदा तयार होते. हा मृदेचा जो प्रकार आहे तो दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा थोडा वेगळा असतो. त्यानंतर पुढचा मृदा निर्मितीचा तिसरा जो घटक आहे तो आहे जैविक घटक. बघा, वातावरणामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ही मृदा निर्मिती होत असते त्यावेळेस त्या ठिकाणी वेगवेगळे जैविक घटक सुद्धा त्यामध्ये काय झालेले असतात, मिसळलेले असतात. खडकाचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. बघा, नुसत्या खडकाचा मृदा तयार होऊन त्याचं विदारण होतं, परंतु त्याच्यापासून जी माती तयार होते तिला मृदा म्हणत नाहीत. तर या मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय, खडकाचा जो भुगा झाला त्याच्याशिवाय जैविक पदार्थ मिसळलेले असतात. त्याच्यामध्ये काय मिसळलेले असतात, जैविक पदार्थ मिसळलेले असतात. हे जैविक पदार्थ त्या प्रदेशातील वनस्पती, प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. म्हणजे त्या ठिकाणच्या ज्या वनस्पती मृत झाल्यात किंवा प्राणी मृत झालेत त्यांचे जे अवशेष असतात ते त्या मातीमध्ये काय झालेले असतात, मिसळलेले असतात. म्हणजेच वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्याचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात. तसेच त्याचे विविध जीवामार्फत विघटन होते. उदाहरणार्थ गांडूळ, सहस्त्रपात म्हणजे पैसा किडा. बघा, पाऊस पडल्यावर एक पैसासारखा
एक लांबट असा किडा असतो, त्याला असा हात लावला की त्याचं गोल तयार होतं. तशा प्रकारचा तो पैसा. तसंच वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी जे अशा विविध घटक आहेत विघटित, त्या घटकापासून काय होतं, जैविक पदार्थास ह्युमस जे तयार होतो जैविक पदार्थ, त्याला ह्युमस असं म्हणतात. आणि मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अधिक असेल तर ती मृदा सुपीक असते. म्हणजेच अशा जैविक घटकाचं प्रमाण ज्या मृदेमध्ये जास्त असतं ती मृदा सुपीक मृदा म्हणून ओळखली जाते. अनेक जीवामार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळे अलीकडील काळामध्ये शासनाने एक उपक्रम राबवलेला आहे बघा, गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला. आणि हा प्रयोग जवळपास बऱ्याचशा ठिकाणी केला गेला आणि तो यशस्वीही झाला. गांडूळ खत किंवा दुसरा एक प्रकार आहे त्याला कंपोस्ट खत म्हणतात. हे दोन खत निर्मितीची प्रक्रिया तसं पाहिलं तर जवळपास आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राबवलेली प्रक्रिया आहे. अशा प्रकारच्या ज्या खत निर्मितीच्या प्रक्रिया आहेत त्याचा कालावधी विशिष्ट त्याला कालावधी लागतो आणि त्या कालावधीमध्ये ती मृदा तशा प्रकारचं खत तयार होतं ज्याच्यापासून शेतीचा पोत वाढतो, म्हणजे जमिनीचा मातीचा पोत वाढतो आणि जमीन म्हणजेच माती पर्यायाने सुपीक बनते, पिकासाठी ती चांगली राहते. बघा, खत निर्मितीसाठी ओला कचरा, पाणी, उष्णता, कंपोस्ट खत जे असतं त्यासाठी एक खड्डा तयार केला जातो, त्याच्यामध्ये ओला कचरा टाकला जातो. तसंच तो खड्डा उन्हात असला पाहिजे, म्हणजे त्याला सूर्यप्रकाशसुद्धा गरज लागते. आणि त्याच्यात पाणी, कचरा ज्यावेळेस टाकतो आपण त्याच्यामध्ये पाला पाचोळा किंवा जनावरांनी खाल्ले ज्वारी वगैरे असते, बाजरी, त्याचे जे चिपाड असतात ते, हे सगळं एकत्र करायचं आणि त्याच्यात वरून पाणी सोडायचं त्याच्यात आणि त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार होतं. त्यानंतर यासाठी एक विशिष्ट प्रकारचा कालावधी लागतो. याच्यातला शेवटचा जो घटक आहे तर जमिनीचा उतार आणि एक विशिष्ट प्रकारचा कालावधी हे खत तयार होण्यासाठी. बघा, मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. यावरून मृदा अनमोल असते हे लक्षात घ्या. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. म्हणजे जास्त तापमान, बघा, ज्या ठिकाणी म्हणजे विषुववृत्तावर जास्त तापमान असतं तसंच जास्त पाऊस ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अशा प्रकारची मृदा जास्त प्रमाणात निर्माण होते. कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या भागात निश्चितच मृदा निर्मितीसाठीची प्रक्रिया कालावधी जास्त लागतो, म्हणजे ती उशिरा तयार होते. निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची, आज सगळीकडे आपण पाहतो, परंतु जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काय करतो शेतकरी, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करतात आणि त्यामुळं या मृदेची, या मातीची गुणवत्ता काय होऊ लागली, कमी होऊ लागली. तर मृदा कशा पद्धतीने त्याची निर्मिती होती याविषयीची माहिती आज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. उर्वरित माहिती पुढील व्हिडिओमध्ये घेऊ. आज या ठिकाणी आपण थांबूया.